गायत्री रेसिपीज मध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि प्रोसेस। मी 4 चमचे तांदूळ घेतलेत। 15-20 मिनिटं हे तांदूळ भिजत घालायचे आहेत। अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी साखर, गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे सुकं खोबरं खिसलेलं आहे, 2 चमचे तूप, काजू आणि बदामचे तुकडे केलेत, वेलची पावडर, चवीनुसार मीठ आणि भाजलेली खसखस मी बारीक करून घेतली आहे। आता भिजवलेले तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। बारीक करताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे। हे बघा एकदम बारीक झालेलं आहे। बारीक केलेले तांदूळ आता आपण एका कढईमध्ये ओतून घेऊया। गॅस आता आपण चालू करूया। या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध ओतायचं आहे आणि ते आपल्याला सतत हलवायचं आहे। जर तुम्ही हलवत नाही राहिलात तर ते गुठळ्या होतात। आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत, ते आपल्याला सतत हलवायचं आहे। हे बघा हळूहळू घट्ट होत आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। भाजून घेतलेली खसखस पण आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे। वेलची पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यावरती आपल्याला तूप पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे। खिसलेलं खोबरंही टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया। हे मिश्रण हळूहळू घट्ट होतं। आता त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदामचे तुकडेही टाकून घेऊया। हे बघा मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आपण थोडा वेळ अजून गॅसवरती ठेवूया। हे बघा आपली खीर बनवून तयार आहे। तुम्हाला कसं पाहिजे, घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पातळ पाहिजे असलं तर दूध अजून टाका। तांदळाची खीर आपली बनवून तयार आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। खीर बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर